रामकृष्ण हरी. आज आपण या ब्लॉगमध्ये आमच्या गावातील 32 वर्षापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्त्याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये काही महत्त्वाचे क्षण आपल्या चॅनलवर दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. विना पूजन झाल्यानंतर पारायण प्रारंभ सुरू झालेला आहे. हे आमच्या सप्ताहाचे प्रमुख आहेत आदरणीय हरिभक्त परायण भाऊ मास्तर बाबा घुडे. गेली 32 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सरगाव येथे सुरू झालेला आहे. या कार्यक्रमासाठी सप्ताह कमिटी दरवर्षी 2 महिन्याच्या आधीच सप्त्याचं नियोजन करीत असते. सरळगाव हे 40-50 गावचं एक मुख्य स्टेशन असल्यामुळं इथे आल्याशिवाय कोणाला जाता येत नाही असं भव्य ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी हरिनाम सप्त्याला लोक सतत या ठिकाणी 7 दिवस येतात. त्याचप्रमाणे ज्या दिवशी काळ्याचं कीर्तन असते त्या दिवशी या ठिकाणी सर्व महिला मंडळ, आदिवासी लोक, सगळे लोक या भागामध्ये येतात. साधारण दरवर्षी 4-4.5 हजार लोक या ठिकाणी या काळ्याचा महाप्रसाद घेतात. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा हरिनाम सप्ताह होतो. या सप्त्याचं फलित असं आणि देवाचं नाव घेत नव्हते. 80% लोक सुद्धा या हरिनाम सप्त्यामध्ये आता हरिनाम घेतल्याशिवाय राहत नाही आणि आपले कर्म जर चुकले तर कर्माचा आपल्याला भोग भोगता येतो. म्हणून आपले कर्म चांगले असावे म्हणून या ठिकाणी मोठमोठ्या संतांच्या सहवासामध्ये त्यांच्या शब्दातून वाणीतून निघलेली अमृतवाणी त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे ऐकतात आणि त्याचं अनुकरण करतात. हेच या सप्त्याचं फळ आहे आणि असा सप्ताह पुढे चालणारच आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जी कार्यकारी मंडळी आहे, जी काय आहे, त्या जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. जे गेले त्यांचे मुलं वालं, त्यांचे कोणी वारस असतील किंवा असे कोण लोक करणार आहेत, पण हा सप्ताह कायमचा राहणार आहे. तरी सर्वांनी या सप्त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला अखंड हरिनाम सप्त्याच्या वतीने एक सेवक म्हणून आपल्याला विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा सप्ताह 32 वर्षापूर्वी परंपरा चालू असल्या कारणाने दुपारच्या जेवणाला वांगे आणि बटाटे 30 किलो लागतात, डाळ 15 किलो लागते आणि
दुपारी जेवणाकरता 700 ते 800 माणसं जेवत असतात. संध्याकाळी सुद्धा 50 किलो तांदूळ लागतात. 800 ते 1000 माणसं जेवतात. प्रसाद मंगळवारचा बाजार असल्या कारणाने 3 ते 4000 पब्लिक जेवत असते. इकडे दुपारच्या भोजनाची व्यवस्था सुरू आहे. सप्त्यामध्ये दोन्ही वेळ सकाळ आणि दुपार आणि रात्री भोजनाची व्यवस्था असते. महाप्रसाद उत्तमरित्या बनवला जातो. त्यासाठी आचारी, त्याचप्रमाणे भाजी कापणाऱ्या सर्व महिला वर्ग ही सर्व मेहनत घेत असतात. दुपारचे भोजनासाठी, महाप्रसादासाठी 700 ते 1000 माणसांचा महाप्रसाद बनवला जातो आणि तितकाच महाप्रसाद सायंकाळच्या भोजनासाठी बनवला जातो. आज महाप्रसादाला वरण भात, वांगा बटाटा आणि कोबीची भाजी, पापड आणि बुंदी असा महाप्रसाद आहे. हे आमचे सर्व आचारी वर्ग उत्तमरित्या महाप्रसाद बनवतात. सात दिवस 2 वेळ हा महाप्रसाद बनवला जातो आणि काल्याचा दिवस अर्थात शेवटच्या दिवशी 3 ते 4000 माणसांसाठी महाप्रसाद बनवला जातो. त्याचे व्हिडिओ देखील आहेत. तसेच पालखी सोहळा असेल किंवा इतर व्हिडिओज आपल्याला या YouTube चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहेत. 7 दिवस हरिनाम सप्त्यामध्ये अन्नदात्यांच्याकडून हे अन्नदानाची सेवा असते. तसेच परिसरातील सर्व तरुण वर्गाचं खूप सहकार्य असतं हा महाप्रसाद वाढपाचं काम करण्यासाठी.
धन्यवाद.